नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये आपण बघूया. इथे आभा देवाजवळ हात जोडून बसलेली असते. ती देवाजवळ प्रार्थना करत असते की तिचं आणि विनीतचं लग्न व्यवस्थित होऊ दे, कुठलीही अडचण यायला नको. तेव्हा इथे ती देवाजवळ बसलेली असताना तिच्या हातामध्ये एक पिशवी असते. जेव्हा तिला चाहूल लागते की त्या ठिकाणी आता मानसीसुद्धा येते, तेव्हा आभा आपल्या हातातली पिशवी लगेच बाजूला ठेवून देते. त्यानंतर इथे आभा उठून जाणार, तेवढ्यातच मानसी म्हणत असते की आभा, तू कसला विचार करतेस मला कळतंय. तुझ्या मनाची काय अवस्था असेल ना ते सुद्धा मला कळतंय गं. तू हे बघ, तू जास्त विचार करू नकोस. जे काही होईल ना सगळं व्यवस्थित होईल. तेव्हा इथे प्रेक्षकांनो आभा रडत असते. तेव्हा मानसी म्हणते, काय झालं, तू रडतेस का? तेव्हा इथे आता मानसी म्हणत असते की सगळेजण डायनिंग टेबलवरती जे काही बोलत होते ते ऐकून तुला वाईट वाटते का? हे बघ आभा, तू अजिबात या गोष्टीचा विचार करू नकोस. अगं, एवढ्या लवकर तुझं कुणीही लग्न लावून देणार नाही आहे, कळतंय का तुला? तेव्हा इथे आभा आता रडत असते, कारण तिला विनीतबरोबर लवकरात लवकर लग्न करायचं आहे. पण इथे मानसीला असं वाटत असतं की तिला लवकर लग्न करायचं नाही आहे, आणि मानसी तिला धीर देत असते. ती म्हणते, नको इतका विचार करू. हे बघ, तेजस विचार करतायत. तेव्हा आभा म्हणते, म्हणजे तू दादाला सगळं सांगितलंस का? तेव्हा मानसी म्हणते, हो, मी यांच्या सगळं कानावरती टाकून ठेवले. तेजस विचार करतायत. तेव्हा आभा मनामध्ये म्हणते की दादाला सगळं माहिती आहे, आणि दादा विचार करतोय म्हणजे दादासुद्धा माझ्या बाजूने नाही आहे. जर तो माझ्या बाजूने असता तर तो विचार करत बसला नसता. याचा अर्थ माझ्या बाजूने कुणीच नाही आहे. गायत्री वहिनी जे काही बोलतायत ना, मला आता तेच करावं लागणार आहे. मला लवकरात लवकर विनीतबरोबर लग्न करून मोकळं व्हायला हवं आहे, कारण घरातले माझ्या बाजूने कुणीही नाही आहेत. ते आमच्या लग्नाला विरोधच करतील असं आभाला वाटत असतं. तेव्हा इथे आभा रडत असताना मानसी म्हणते, हे बघ, तू अजिबात विचार करू नकोस, आणि रडू तर अजिबातच नको. मी तेजसजवळ बोलले ना, आणि मी सगळ्यांना समजावेन. आम्ही सगळेजण मिळून योग्य तो निर्णय घेऊ. तू आता जा बरं, तू शांतपणे झोप जा. तेव्हा इथे आभा म्हणते की वहिनी, तू पण जाऊन झोप. तेव्हा मानसी म्हणते, हो मी जाते, मला पाणी प्यायला जायचं आहे, आधी तू जा. तेव्हा इथे आभा घाबरत असते, कारण तिची पिशवी आता तिथे देवघराच्या बाजूला असते. तेव्हा आभा रूममध्ये गेल्यानंतर मानसी आता किचनमध्ये जात असते. तेवढ्यातच इथे मानसी गेल्यानंतर आभा पुन्हा बाहेर येते, आणि तिची पिशवी जी तिने इथे देवघराच्या बाजूला ठेवलेली असते ती उचलून तिला कवटाळते, आणि आधी ती तिथून घेऊन जाते, जेणेकरून मानसीने घरातील कुणीच व्यक्तीने ती पिशवी बघू नये असं आभाला वाटत असतं. म्हणून आभा ती पिशवी उचलल्यानंतर तिच्या जीवात जीव येतो, आणि लगेचच ती पिशवी घेऊन ती आतमध्ये निघून जाते. त्याचबरोबर इथे मानसीला सुद्धा टेन्शन आलेलं असतं, कारण एका बाजूला निधी तर एका बाजूला आभा असते. पण इथे आता मानसी म्हणत असते की इथे मला माहिती आहे तेजस माझ्या बहिणीचा विचार करतायत, पण मला इथे स्वार्थी विचार करून जमणार नाही. मला सुद्धा इथे आता विचार करायला हवा, तो म्हणजे आभाचा. जे योग्य आहे तेच केलं पाहिजे. तेव्हा इथे मानसी विचार करत असताना तिथे तेजस येतो. तेजस म्हणत असतो, हे काय, तुम्ही अजून झोपला नाहीत का? तेव्हा मानसी म्हणते, नाही, झोप येत नाही आहे, मी पाणी प्यायला आले. पण तुम्ही कुठे गेला होतात? तेव्हा तेजस म्हणतो, महत्त्वाचा कॉल होता, म्हणून बाहेर मी फोनवरती बोलायला गेलो होतो. त्यानंतर इथे तेजस म्हणत असतो की निधी किती एक्सायटेड आहे, म्हणजे तिची खूपच स्वप्न आहेत. विनीतबरोबर लग्न करणं, त्याच्यावरती किती जास्त प्रेम करते ती. इथे मला आभाबद्दल विचार करून जमणार नाही. तिला समजवायला या घरामध्ये खूप जण आहेत तिच्यावरती प्रेम करायला. पण निधीचं तसं नाही आहे. निधीला एका अशा जोडीदाराची गरज आहे, तो तिला समजून घेईल, तिच्यावरती भरभरून प्रेम करेल. आणि विनीत खूप चांगलं आहे. विनीत आणि निधी या दोघांचं लग्न झालं तर त्यांचा संसार सुखाचा होईल. तेव्हा इथे मानसी आभाला सपोर्ट करायचं म्हणत असते. मी माझ्या बहिणीला सपोर्ट नाही करणार, कारण मानसीला माहिती असतं आभाचं जसं विनीतवरती प्रेम आहे तसं विनीतचंही आभावरतीच प्रेम आहे. म्हणजे इथे निधी ही फक्त एकटीच आहे जी फक्त विनीतवरती प्रेम करते, विनीत निधीवरती प्रेम करत नाही. तेव्हा इथे मानसी म्हणते की आभा आणि विनीत हे दोघेजणच एकत्र आले पाहिजे. त्यानंतर इथे प्रेक्षकांनो असा विचार चालू असतानाच रंगपंचमीचा दिवस आलेला असतो. तेव्हा इथे आता विनोद रंगपंचमीचे रंग आता सगळीकडे उधळत असतो. सूरज तिथे आल्यानंतर तो सूरजला हवा तेवढा रंग त्याच्या तोंडाला लावतो. तेव्हा इथे विनोद म्हणत असतो की लाव रे, आता मला रंग लाव. तेव्हा सूरज काही त्याला रंग लावत नाही, त्याचाच हात घेतो आणि त्याच्या तोंडाला लावतो. तेव्हा विनोद म्हणतो, हे काय,
असा रंग खेळतात? माझ्या हाताने जर मला रंग लावायचा असता तर हे काम मी सुद्धा केलं असतं. ते तुला करायची काय गरज होती? काय रे तुम्ही प्रभू पण रंगपंचमीसुद्धा साधी आनंदात साजरी करत नाही. त्यानंतर इथे प्रेक्षकांनो आता विनोद म्हणत असतो, अच्छा म्हणजे जोपर्यंत रंगाचं पाणी पोटात जात नाही तोपर्यंत खरे रंग उधळत नाही वाटतं तुम्ही प्रभू. त्यानंतर इथे आता मानसी तात्यांना रंगाचा टिळा लावते आणि त्यांना लाडू देते. तेव्हा इथे ती म्हणत असते की तात्या तुम्हाला रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा. तेव्हा इथे तात्यासुद्धा तिला रंगपंचमीच्या शुभेच्छा देतात. तेव्हा इकडे मानसी म्हणत असते की तात्या आमच्या गावामध्ये ना प्रथा आहे रंगपंचमीला असा मोठ्यांना टिळा लावायचा, छोट्यांना सुद्धा, आणि त्यांना काहीतरी गोड खायला द्यायचं, लाडू वगैरे. मग असा लाडू द्यायचा आणि म्हणायचं की ह्या वर्षभरामध्ये जी काही चूक झाली असेल, जे काही रुसवे फुगवे असतील ते सगळे बाजूला ठेवूया आणि आनंदाने राहूया. एका रंगामध्ये आपण रंगलो पाहिजे असा याचा अर्थ. तेव्हा इथे त्या म्हणतात तुमच्या गावातली ही प्रथा खूपच जास्त छान आहे. मानसी म्हणते की मी जेव्हा माझ्या घरी असायचे ना तेव्हा मी माझ्या वडिलांना सगळ्यात आधी हा टिळा लावायचे आणि त्यांना लाडू खायला द्यायचे. पण आता इथून सुद्धा मी सुरुवात माझ्या वडिलांपासूनच केले असं मला वाटते. त्याचबरोबर इथे मानसी जेव्हा हे सगळं बोलत असते तेव्हा तिथे दिनेश आलेला असतो आणि दिनेश तिचं बोलणं ऐकतो आणि त्यालासुद्धा तिचं थॉट खूपच जास्त आवडतो. त्यानंतर मानसी म्हणते दिनेश दादा थांबा ना, आणि दिनेशला थांबून ती इथे त्याला टिळा लावते आणि त्यालासुद्धा लाडू खायला देते. आणि मानसी म्हणत असते दिनेश दादा माझ्याकडून तुम्ही दुखावले गेला असाल, माझ्या कुठल्या गोष्टीचा तुम्हाला राग आला असेल, वाईट वाटलं असेल, मी तुम्हाला दुखावलं असेल. नाही, मी तुम्हाला दुखावलंच, त्यासाठी खरंच मी मनापासून तुमची माफी मागते. पण तुम्हीसुद्धा प्लीज माझ्याबद्दल आता मनामध्ये कुठलाही राग ठेवू नका, कुठलाही गैरसमज ठेवू नका. तेव्हा इथे आता दिनेशला ती लाडू देते. दिनेश म्हणत असतो नाही मानसी, खरं तर माझंही चुकलं, मी सुद्धा विनाकारण तुला खूप काही बोललो आहे, त्यासाठी मी सुद्धा तुला सॉरी म्हणतो हां. तेव्हा इथे मानसी म्हणते दिनेश दादा त्याची अजिबात गरज नाही आहे. आणि ते दोघेजणंसुद्धा इथे आता एकमेकांना हॅपी होली म्हणतात. त्यानंतर दिनेश बाहेर जातो रंगपंचमी खेळायला. तेव्हा तात्या म्हणत असतात मनूताई मी खरं सांगू का, म्हणजे आता सुना या घरामध्ये येतात, आपल्या घरातल्या रीतिरिवाज, रूढी परंपरा या सगळ्या त्या मानत असतात आणि तशाच वागत असतात. पण जर त्यांच्या गावामध्ये किंवा त्यांच्या घरामध्ये असं काही चांगलं ते लोक करत असतील, रुजवत असतील, म्हणजे जसं तू आता इथे टिळा लावलास, लाडू दिलास आणि काही जे काही राग रुसवे असतील ते सोडायला सांगितलेस, ही जी काही तुम्ही तुमची परंपरा चालू ठेवली आहे ना ती इथे सुद्धा प्रभू निवासामध्ये आपण आता ही परंपरा पुढे अशीच चालू ठेवूया. आपण सुद्धा एकमेकांना लाडू देऊन, काहीतरी गोड देऊन सगळे राग रुसवे आपण सोडायला, विसरायला सांगूया. तेव्हा त्याने काय होईल, घरामध्ये सगळीकडे आनंदाचं आणि सुखाचं वातावरणच निर्माण होईल ना. सगळीकडे समृद्धी येईल असं इथे तात्या म्हणतात. त्यामुळे इथे मानसीचा हा थॉट त्यांनासुद्धा खूपच जास्त आवडलेला असतो, जो की तिच्या गावामध्ये आणि घरामध्ये दोन्हींकडे चालू असतो. त्याचबरोबर इथे आता विनोद दिनेशला सुद्धा हवा तेवढा रंग लावतो. तेव्हा दिनेश म्हणत असतो काय रे विनोद, हे काय केलंस तू, एवढा काय रंग लावतोस, तोंडाला चोळतोस पूर्ण. तेव्हा विनोद म्हणतो अरे असं काय करतोस, तुम्ही प्रभू आहे ना, रंगपंचमी खेळायला सुद्धा मागे पुढे करता. अरे रंगपंचमी तरी इतशी दिलखुलास खेळा ना. ते बघ तुला रंग लावला, पण त्या सूरजला रंग लावल्यानंतर सुद्धा त्याने अजून मला रंग लावलेला नाही आहे. तू पण मला रंग लावत नाही आहेस. त्याला माहिती आहे का तू का रंग लावत नाही आहे? कारण त्याच्या पोटामध्ये रंगाचं पाणी गेल्याशिवाय तो काही उत्साहामध्ये रंग लावत नाही. त्यानंतर दिनेश म्हणतो असं काय नाही आहे. चल बरं सूरज, चल रंग लाव चल मला, आणि तू सुद्धा रंग खेळ चल. सूरज काही उठायला तयार नसतो. तेव्हा तिथे तात्यासुद्धा येतात. तेव्हा विनोद म्हणतो अरे दिनेश, मी तुला म्हणालो ना, अरे त्याच्या पोटामध्ये रंगाचं पाणी गेल्याशिवाय तो काही रंग खेळणार नाही आहे, खरे रंग उधळणार नाही आहे. तेव्हा इथे तात्यांना त्याचं बोलणं आवडत नाही आणि दिनेशसुद्धा म्हणतो गप्प बस तू, असं काही नाही आहे. तेव्हा इथे दिनेश म्हणतो चल सूरज माझ्याबरोबर, आणि आत्ताच्या आता रंग घे आणि मला लाव आणि स्वतःला सुद्धा लाव. तेव्हा इथे तात्या म्हणतात सूरज, तू मनूताईला प्रॉमिस केलेस हे विसरू नकोस, आणि आजच्या दिवशीसुद्धा तुला हे प्रॉमिस पाळायचंच आहे, कळलं ना. आम्हाला सगळ्यांना तू वचन दिलंयस. त्यानंतर इथे आता सूरजचा नाईलाज होतो. जर आता काहीतरी आयुष्यात करायचं असेल तर महत्त्वाचं म्हणजे दारू सोडायला पाहिजे. दारू सोडली, स्वतःवरती कंट्रोल केला
तरच आपण पैसे कमावू शकतो आणि या घरामध्ये गीताला परत आणू शकतो हे अगदी सूरजला माहिती असतं. म्हणूनच इथे सूरज आता पुन्हा एकदा सगळं काही विसरून रंग घेतो. त्याच्यानंतर दिनेशलासुद्धा रंग लावतो आणि म्हणतो, दादा रंगपंचमीच्या शुभेच्छा. तात्यांनासुद्धा जाऊन रंग लावतो. तात्यासुद्धा इथे आता सूरजला रंग लावतात आणि त्यालासुद्धा रंगपंचमीच्या शुभेच्छा देतात. तर अशा रीतीने इथे सूरजने सुद्धा आता दिनेश, तात्या, विनोद यांना रंग लावलेले असतात. तेव्हा दिनेश म्हणत असतो, काय रे विनोद, अरे तुझी बायको कुठे आहे? छाया कुठे छाया? तेव्हा विनोद म्हणतो, नाही छाया इथे नाही आहे. छाया गेली ना, निघून गेली. तेव्हा दिनेश म्हणतो, काय कायमची गेली की काय? तेव्हा विनोद म्हणतो, नाही रे, रंगपंचमी आहे ना, ती घाबरली तेजसला. मागच्या वर्षी तेजसने काय केलं होतं माहिती आहे ना? त्याने पूर्णपणे तिला रंगामध्ये असं माखून ठेवलं होतं. तिच्या नाकातोंडात रंग गेला होता. 2-3 दिवस बिचारी शिंकत होती. म्हणून या वेळेला ती म्हणाली की मला तेजस खूप जास्त रंग लावेल, मी आता रंग खेळायला येणारच नाही आहे. म्हणून ती तिच्या काकांकडे गेली. त्यानंतर इथे प्रेक्षकांनो दिनेश म्हणत असतो की बघ ना रे, म्हणजे तुझी बायको, तिला एलर्जी आहे तरीसुद्धा ती रंग खेळते आणि इथे माझी बायको, तिला मुळात रंगच आवडत नाही. त्यानंतर आता विनोद म्हणतो, तरीसुद्धा आपल्याला त्या दोघींबरोबर संसार तर आता करावाच लागणार आहे ना, काय करणार? तर इथे मानसी किचनमध्ये चपाती करत असते. सगळ्यांसाठी ती स्वयंपाक करत असते. तेव्हा तेजस तिथे येतो, दोन्ही हातामध्ये रंग घेऊन मानसीला लावण्यासाठी. तो म्हणतो, सगळ्यात आधी मला मानसीला रंग लावायचा आहे. लकी चार्म तुम्हाला रंग लावणार, तुमच्या हातून रंग लावून घेणार, त्याच्यानंतरच मी इथे रंगपंचमी खेळणार आहे, तोपर्यंत खेळणार नाही. त्यानंतर इथे आता तेजस मानसीला रंग लावायला येणार तेवढ्यातच तिथे सुनंदा येते आणि म्हणत असते, मानसी अगं काय करतेस गं? तेव्हा तेजस धावत पळत जातो आणि डायनिंग टेबलच्या खाली जाऊन लपतो. त्यानंतर सुनंदा येते आणि म्हणत असते, मानसी काय करतेस तू? तेव्हा मानसी म्हणते, मावशी मी सगळ्यांसाठी स्वयंपाक करते. तेव्हा सुनंदा म्हणत असते, अगं पण एकटी कशाला स्वयंपाक करतेस? सगळ्यांचा स्वयंपाक काय एकटी करणार आहेस का? दे बरं, मी पण तुला मदत करते. तेव्हा मानसी म्हणते, हे बघा मावशी, आज रंगपंचमी आहे ना, तुम्ही आराम करा बरं. तुम्ही पण सगळ्यांबरोबर रंगपंचमी खेळा. सगळ्यांचा स्वयंपाक आज मी एकटी करणार आहे. बघा मी सगळं छान बनवते. तेव्हा सुनंदा म्हणते, अगं पण एकटी कशाला? रंगपंचमी आहे तर तू सुद्धा रंगपंचमी खेळायला नको का सगळ्यांबरोबर? तेव्हा इथे मानसी आता गप्पच बसते. तेव्हा इकडे सुनंदा म्हणते, मी आभाला बोलवते ना तुझी मदत करायला. आभा, तर इथे आभा आता चिठ्ठी लिहित असते, एक लेटर लिहित असते. कारण ती विनीतबरोबर लग्न करणार असते, म्हणून पळून जाणार असते आणि त्यासाठी इथे गायत्रीने तिला एक लेटर लिहायला सांगितलेलं असतं, इथे तात्या आणि तिच्या आईसाठी. त्याचबरोबर इथे इथे आता आभा म्हणते की लेटर लिहायची गरज आहे का? तेव्हा गायत्री म्हणते, हो तर गरज तर आहे. आता तू मला सांग, तू घरातून पळून गेल्यानंतर सगळेजण तुला शोधतील. मग आता सगळेजण कुठे कुठे शोधतील बरं वेड्यासारखे? जर हे लेटर तू लिहिलंस आणि हे लेटर जर तात्यांनी वाचलं तर त्यांना कळेल की बाबा तू विनीतबरोबर लग्न करण्यासाठी या घरातून बाहेर पडलीस, हो की नाही? त्यांना कळायला हवं ना, नाहीतर ते कुठे कुठे तुला शोधणार आहेत. तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता गायत्री विनाकारण इथे आभाला इथे प्रेशराईज करत असते विनीतबरोबर लग्न करायला. म्हणजे तिचंसुद्धा प्रेम असतं, पण तरीसुद्धा तिला घरातल्या लोकांचा विचार करायचा असतो. पण इथे गायत्री मात्र तिला अजिबात घरच्या लोकांचा विचार करू देत नसते. आपल्या आईवडिलांचा, भावंडांचा विचार करून देत नसते. ती म्हणत असते की स्वतःचा विचार कर. विनीतबरोबर लग्न करायचं आहे ना, मग कुणालाही काही सांगू नकोस, असं तिचं म्हणणं असतं. आणि आभा इथे आता गायत्रीचंच ऐकत असते. तिला असं वाटत असतं की गायत्री माझ्याबद्दल चांगला विचार करते. त्यानंतर इथे सुनंदा म्हणत असते, मानसी तू अजून रंग लावून घेतला नाहीस का? नाही, बरोबर आहे. म्हणजे इथे तुला मोठ्या बाईंनी तुला आणि तेजसला एकमेकांबरोबर बोलण्याची परवानगी दिली आहे, पण अजून स्पर्श करण्याची परवानगी दिलेली नाही आहे. आणि जर आता तुला तेजसने रंग लावला किंवा तू त्याला लावलास तर एकमेकांना स्पर्श होईल आणि तुमचं व्रत मोडेल, म्हणून तू रंग लावून घेत नाही आहेस ना? तेव्हा इथे मानसी म्हणते, हो अगदी बरोबर. तेव्हा तेजस म्हणतो, बरं झालं मी ऐकलं, नाहीतर आता मी लकी चांपला जाऊन हातानेच रंग लावला असता आणि कदाचित त्यांना रागसुद्धा आला असता. तेव्हा इथे आईने मला वाचवलं, असं सुद्धा तेजस म्हणतो. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आभाला जोरात सुनंदा आवाज देत असते मानसीला मदत करण्यासाठी, किचनमध्ये स्वयंपाक करण्यासाठी. तेव्हा गायत्री म्हणत असते की आभा तू एक काम कर, हे लेटर लिहून पूर्ण कर आणि तात्यांच्या रूममध्ये नेऊन ठेव. मी बघते ना सासूबाई का आवाज देत आहेत त्या, तू इथेच थांब, तू नको जाऊस, मी बघते. तर इकडे आता तेजस डायनिंग टेबलच्या इथून वरती येत असताना गायत्री त्याला बघते
गायत्री म्हणते, काय रे तेजस, तू खाली काय करत होतास? तेव्हा तेजस म्हणतो, काही नाही. तेव्हा गायत्री म्हणते, गप्प बस, मी बघितलं तुला, खालून काय करत होतास तू? तेव्हा इथे सुनंदा म्हणते, तेजस खाली का वाकला होतास? तेव्हा तेजस म्हणतो, खाली माझे रंग सांडले होते ना, ते मी उचलत होतो. हे काय रंग सांडले होते? रंगपंचमी आहे, मग रंग उचलायला नको? त्यानंतर इथे गायत्री म्हणते, अच्छा, मग ते डायनिंग टेबलच्या खाली. त्याचबरोबर इथे आता तेजस म्हणतो, हा मग वहिनी वहिनी रंगपंचमी आहे, बुरा न मानो होळी हे. आणि तो म्हणतो की वहिनी आता तुम्हाला रंग लावणारच. तेव्हा गायत्री म्हणते, तेजस अजिबात मला रंग लावायचा नाही, सासूबाई सांगा याला. तेव्हा मानसी म्हणते, का म्हणजे का तुम्हाला रंग आवडत नाही का? तेव्हा गायत्री म्हणते, नाही मला नाही आवडत रंग. तेव्हा मानसी म्हणते, का असं का? तेव्हा इकडे गायत्री म्हणते, असतात काही कारणं, मला रंग नाही आवडत. तेव्हा मानसी म्हणते, ठीक आहे, तुम्हाला रंग नाही आवडत ना, पण तुम्ही हे गोड तर खाऊ शकता ना. आमच्याकडे आहे ना गावामध्ये एक परंपरा आहे, म्हणजे जेव्हा रंगपंचमी असते ना, आम्ही एकमेकांना असा टिळा लावतो आणि लाडू देतो गोड तोंड करायला, आणि जे काही राग रुसवे असतात ना ते सगळं विसरायला सांगतो. हे घ्या गायत्री वहिनी, तुम्हाला सुद्धा रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि ती तिला लाडू भरवते आणि म्हणते की माझ्याबद्दल तुमच्या मनात जो काही राग रुसवा असेल तो प्लीज काढून टाका आणि आपण आता एका रंगामध्ये रंगूया. तेव्हा इथे गायत्री म्हणते, ठीक आहे, पण मला अजिबात रंग लावायचा नाही हा. तेव्हा मानसी म्हणते, नाही लावणार. तेव्हा इथे तेजस आपल्या मनामध्ये म्हणत असतो, असं कसं, राग रुसवा तर इथे वहिनी मनामध्येच ठेवणार. आणि आता बघा तो मनातून काढण्यासाठी कसा तुम्हाला रंग लावतो ते. नाही ना तुम्हाला रंगामध्ये माखवलं तर नाव नाही सांगणार तेजस म्हणून. असं आता तेजसने ठरवलेलं असतं की गायत्रीला सुद्धा रंग लावायचाच. तेव्हा गायत्री म्हणते, सासूबाई तुम्ही आभाला का आवाज देत होता? आभा तिच्या रूममध्ये आहे. तेव्हा इथे सुनंदा म्हणत असते, अगं मानसी एकटी स्वयंपाक करते ना, तिला स्वयंपाकात मदत करण्यासाठी मी आभाला बोलवत होते. तेव्हा गायत्री म्हणते, मग त्यासाठी आभा कशाला हवे? एवढंच ना, मी मदत करते ना मानसीला स्वयंपाकामध्ये. तेव्हा सगळेजण आश्चर्याने तिच्याकडे बघायला लागतात, एकमेकांच्या तोंडाकडे बघायला लागतात. तेव्हा गायत्री म्हणते, काय झालं, तुम्ही सगळेजण असे काय बघताय, जसं मी कधी स्वयंपाक केलेलाच नाही आहे? तेव्हा इथे आता सुनंदा म्हणते, खरंच गायत्री, तू खरंच आता स्वयंपाक करणार आहेस का? तेव्हा इथे गायत्री म्हणते, हो सासूबाई. तेव्हा इकडे तेजस म्हणत असतो, अहो वहिनी काय करताय काय? सगळ्यांना काय उपोषणासाठी बसवताय की काय? किती रंग बदलाल हो रंगपंचमीच्या दिवशी, एवढे रंग का बदलताय? तेव्हा गायत्री म्हणते, सासूबाई तुम्ही याला आधी बाजूला घेऊन जा बरं. हा जर इथे थांबला ना तर हा अजिबात स्वयंपाक बनवू देणार नाही कुणालाच. त्यानंतर इथे सुनंदा म्हणते, तेजस चल बाहेर चल आधी. तेव्हा इथे गायत्री म्हणते की बरं झालं, म्हणजे आता मी मानसीबरोबर किचनमध्ये असणार तिला मदत करायला, आणि बाहेर विनोद तेजसवरती लक्ष ठेवणार. म्हणजे इथे आभा विनीतबरोबर आज लग्न करण्यासाठी पळून जाणार आहे, हे आता कुणालाही कळणार नाही. त्यानंतर इथे आता आभाने लेटर लिहिलेलं असतं, आणि ते लेटर ती आपल्या आईवडिलांच्या रूममध्ये आणून ठेवते आणि म्हणत असते की तात्या, आई मला माफ करा, म्हणजे मी अशी अचानक विनीतबरोबर लग्न करण्यासाठी निघून जाते, पण मी तरी काय करू, तुम्ही कुणीही मला सपोर्ट करणार नाही आहात. मी विनीतची जोडीदार म्हणून निवड केलेली आहे आणि मला त्याच्याबरोबरच लग्न करायचं आहे, त्याच्याबरोबरच मला माझं पूर्ण आयुष्य घालवायचं आहे, आणि म्हणूनच मी विनीतबरोबर लग्न करण्यासाठी आता घरातून निघून जाते. तुम्ही कुणीही या गोष्टीचा त्रास करून घेऊ नका, वाईट वाटून घेऊ नका, असं आभा म्हणत असते. तेव्हा इथे आभा म्हणते, पण विनीतचं काय ठरलं आहे? विनीतने कालपासून मला कॉलच केलेला नाही आहे, आणि ती विनीतला लगेच कॉल करते, पण विनीत काही तिचा कॉल रिसीव करत नाही. तेव्हा आभाला टेन्शन आलेलं असतं. तिला असं वाटतं की मला विनीतबरोबर लग्न करायचं आहे, मी घरातून निघून जाते, पण विनीतचं काय? तो तर फोनसुद्धा उचलत नाही आहे. सगळं काही ठीक असेल ना? तर इथे प्रेक्षकांनो, आता आभाने इथे आपल्या आईवडिलांना सांगण्यासाठी लेटर लिहून ठेवलेलं असतं, जेणेकरून ती पळून गेल्यानंतर तिला शोधत असताना सगळीकडे शोधण्यामध्ये त्यांना त्रास होऊ नये, म्हणून इथे तिने लेटरमध्ये सगळं काही लिहून ठेवलेलं असतं. आणि त्यामुळे इथे आभाने पूर्णपणे तयारी केलेली असते. तिने पूर्ण आता गायत्रीचं बोलणं ऐकलेलं असतं, आणि ती गायत्री जसं म्हणत असते सगळं तसंच करत असते. घरातल्या लोकांचा अजिबात ती विचार करत नाही, फक्त स्वतःचा विचार करत असते. तर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये आपण बघूया, इथे सगळेजण रंगपंचमी खेळत असतात, एकमेकांना रंग लावत असतात. तेव्हा इथे मानसी म्हणत असते
की राष्ट्रहित अहो आभा कुठे आहे? कारण आभा आणि विनीत दोघेजण एकमेकांना रंग लावतात. आभा म्हणते, "विनीत, आत्ताच्या आत्ता आपल्याला पळून जावं लागणार आहे. तुला लग्न करायचं आहे ना?" तेव्हा आभा, विनीत दोघेजण आता बाजूला जाऊन बोलत असतात. तेव्हा गायत्री म्हणत असते की चला, आता आभा आणि विनीत इथून निघून जाणार म्हणजे प्रभू घराण्याची इज्जत धुळीला मिळणार म्हणजे मिळणारच. तेव्हा इथे मानसी म्हणते की राष्ट्रहित इथे आभा कुठे दिसत नाही आहे आणि विनीत पण नाही आहे. तेव्हा इथे विनीत आणि आभाला आता पकडलेलं